डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान युद्ध हे संपण्याच्या समीप आलेलं आहे. वॉर इज अबाउट टू एंड. हे अत्यंत महत्वाचं आहे. याची 3 महत्वाची कारणं आहेत. मुळातच अमेरिकेनं इराणमध्ये जशी जबरदस्त कारवाई केली होती, त्याच्या पहिल्या काही मिनिटांमध्येच इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी, त्याचबरोबर IRGCचे सिनियर कमांडर्स आणि एक प्रकारे राजकीय नेतृत्वाची फळी कापून काढण्यामध्ये अमेरिकेला यश आलं होतं. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मिलिटरी कॅम्पेनचं यश हे पहिल्या दिवशीच अधोरेखित झालं होतं. म्हणून कुठल्याही क्षणाला डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणी करू शकतात, की इराणमध्ये आम्ही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केलेले आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका एका विजयी मुद्रेने मागे त्या ठिकाणी सरू शकतो. मुळातच त्याच्या काही दिवसानंतर सुद्धा जबरदस्त अमेरिकेनं इराणमध्ये कारवाई केली आणि आज घडीला त्यांची नेव्ही असो, एअरफोर्स असो आणि एवढंच नाही तर त्यांच्या एकूण मिसाईलच्या फक्त 10% मिसाईल्स त्यांच्याकडे बाकी आहेत. अशा प्रकारची जबरदस्त कारवाई अमेरिकेनं मिलिटरीली त्या ठिकाणी केल्यामुळे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल झालं, अशा प्रकारचं प्रोजेक्शन डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करू शकतात. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून तिथली धर्मसत्ता का राजसत्ता पद्धती हटवता येणार नाही, हे आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला कळून चुकलं असणार आहे. कारण मागच्या काही तासामध्ये मोस्तबा खोमिनी यांची अयातुल्ला अली खामेनीचा वारसदार म्हणून इराणच्या पॅनल ऑफ एक्सपर्टने निवड केलेली आहे. म्हणून त्यांचं जे राजकीय उद्दिष्ट आहे ते फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून साध्य होत नाही, हे सुद्धा आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला लक्षात आलं असेल. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक कारण. ज्या प्रकारे IRGCनं अमेरिका आणि इस्रायलचा दबाव असताना सुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला एक प्रकारे चोक करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आणि या संघर्षामुळे जागतिक स्तरावर ज्याप्रमाणे $100 पलीकडे आता तेलाच्या किमती काही दिवसातच गेलेल्या आहेत आणि त्यामुळे जगामधल्या वेगवेगळ्या देशांना या ऑइल क्रायसिसची झळ पोहोचतीये आणि जगामधल्या या वेगवेगळ्या देशाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव निर्माण केलेला आहे. आणि याच ऑइल क्रायसिसमुळे त्याचबरोबर अमेरिकेतले इंटरनल प्रॉब्लेम जे आहेत ते पुन्हा उफाळून येऊ नये आणि अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांना हा आपला इराण विरुद्धच्या मिलिटरी कारवाईचा निर्णय रिकन्सिडर करावा लागतोय. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान त्या ठिकाणी केलेलं आहे की वॉर इज अबाउट टू एंड, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्या मागे सामरिक कारण, आर्थिक कारण, त्याचबरोबर भूराजकीय कारण आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर मुळातच पहिल्यापासूनच अशी अपेक्षा होती की हे युद्ध खूप खूप काळ फुल फ्लेज पद्धतीनं राबवणं हे अमेरिकन प्रशासनाला अवघड जाणार आहे. म्हणून जरी घोषणा केली असली की 4 ते 6 आठवडे हे युद्ध त्या ठिकाणी चालेल, तरी सुद्धा साधारणतः 1 ते 2 आठवड्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे विधान येणं हे एका अँगलनं अपेक्षितच होतं. कारण हा फक्त प्रोजेक्शनचा भाग होता की दीर्घकालीन युद्धासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. पण एकूणच आर्थिक गणित लक्षात घेता, राजकीय कारण लक्षात घेता आणि सामरिक सरशी जी अमेरिकेची झालेली आहे त्या अनुषंगानं डोनाल्ड ट्रम्प यांना एक प्रकारे या युद्धाला कुठेतरी स्वल्पविराम देणं हे आवश्यक होतं. आणि म्हणून भविष्यामध्ये काही दिवसानंतर फुल फ्लेज्ड वॉरमध्ये अमेरिका त्या ठिकाणी जाणार नाही. असं जरी असलं तरी हे युद्ध संपलं असा याचा अर्थ त्या ठिकाणी होत नाही. हा संघर्ष असाच पुढे त्या ठिकाणी चालू राहणार आहे. एका बाजूला इराणमध्ये ऑलरेडी एक प्रकारे कट्टरपंथीय मोस्तबा खोमिनी आणि IRGCचं वर्चस्व हे इराणवर अजूनही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स, त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून असिमेट्रिक वॉरफेअर, लो कॉस्ट वॉरफेअर म्हणजेच या ड्रोनच्या माध्यमातून अमेरिका आणि इस्रायल यांना परेशान करत राहणं, वॉर ऑफ इकॉनॉमिक ॲट्रिशन, मोठा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला या एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून या ड्रोनला न्यूट्रलाइज करण्यासाठी जो खर्च करावा लागतोय त्या अनुषंगानं, त्याचबरोबर ऑइल क्रायसिसच्या माध्यमातून अमेरिकेवर दबाव त्या ठिकाणी निर्माण करत राहणं, अशा प्रकारचं वॉर ऑफ इकॉनॉमिक ॲट्रिशन, सायकोलॉजिकल वॉर आणि असिमेट्रिक वॉर हे येणाऱ्या काळामध्ये अमेरिका, इस्रायल आणि अमेरिका यांच्या विरुद्ध इराण लढत राहणार आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिका फुल फ्लेज वॉर जरी त्या ठिकाणी इराण विरुद्ध लढत नसला तरी सुद्धा त्याचे हाय व्हॅल्यू टार्गेट्स, मग त्याच्या महत्वाच्या जहाजा त्या ठिकाणी असतील, त्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचणं त्या ठिकाणी असेल, किंवा काही महत्वाच्या सिनियर कमांडर किंवा राजकीय नेतृत्वाला, आणि एवढंच नाही, जर अमेरिकन नागरिक यामध्ये मारले जात असतील तर पुन्हा फुल फ्लेज वॉरची तयारी सुद्धा अमेरिकेने त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान महत्वाचं त्या ठिकाणी ठरतं की इराणचं नावच त्या ठिकाणी राहणार नाही. अशा प्रकारची जबरदस्त कारवाई आम्ही इराण विरुद्ध करू जर इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केला तर. म्हणजे
अमेरिकेनं हा ऑप्शन सुद्धा त्या ठिकाणी भविष्यामध्ये फुल फ्लेज वॉरचा आणि आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक कारवाई करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी ओपन ठेवलेला आहे. तिसरी बाब, इस्रायल हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इराण विरुद्ध अशाच प्रकारे संघर्षाची आणि आक्रमक भूमिका घेत राहील आणि त्याला पाठिंबा एक प्रकारे अमेरिका त्या ठिकाणी देईल. म्हणजे अमेरिका एक पाऊल फुल फ्लेज वॉरच्या माध्यमातून लढण्याच्या ऐवजी एक पाऊल मागे त्या ठिकाणी सरेल, पण इस्रायलला बाकी कारवाईसाठी मोकळीक त्या ठिकाणी असेल आणि त्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असेल. म्हणूनच एकत्रित विचार करता फुल फ्लेज वॉर हे कुठेतरी आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपुष्टात येईल किंवा कमी होईल अशी शक्यता आज घडीला निर्माण होताना दिसते. आणि त्याच्या मागे सामरिक कारण, भूराजकीय कारण आणि सगळ्यात महत्वाचं जागतिक स्तरावरचं आर्थिक कारण हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.